नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर मी आत्ता आलो आहे या दादाकडं। दादाचं नाव? माझं नाव परशुराम रामदास पारधी, राहणार डोंबवाडी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। अच्छा, तर हे डोंबवाडी तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळमधले हे दादा आहेत। आणि या दादाकडं मी एका महिन्यापूर्वी या ठिकाणी बोरचा पॉईंट देण्यासाठी आलो होतो। खरं म्हणजे हा पूर्ण बघा आपण, हा पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि अनेक शेतकरीकडे बघू शकता तुम्ही, हे त्यांचं पूर्ण शेत खाली, यामध्ये काही सुद्धा आत्ता नाही आहे। आणि 15 दिवसापूर्वी आपण या ठिकाणी त्यांना पॉईंट, एका महिन्यापूर्वी आपण त्यांना पॉईंट दिला होता आणि पॉईंट दिल्यानंतर त्यांनी 15 दिवसांना हा बोरवेल या ठिकाणी मारलेला आहे। अनेक शेतकरी गॅरंटी विचारतात, पाणी लागल नाही लागल। आपण 4 पद्धतीने चेक करतो। एक करतो मशीननं, दुसरं करतो पितळी रॉडनं, तिसरं करतो लोखंडी रॉडनं, चौथं करतो नारळानं। तर 4ही पद्धतीनं हे पूर्ण क्षेत्र मी स्वतः चेक केलं होतं आणि मला या ठिकाणी पॉईंट मिळाला होता। तर आपण त्यांना विचारणार आता पाणी कसं आहे याला, आणि बोर कधी घेतला आणि काय स्थिती आहे। हे 15 दिवस झाले बोर घेऊन, आणि 3ची मोटर दिवसभर चालते, 24 घंटे, 24 तास। म्हणजे त्यांचा असा दावा आहे की 15 दिवस झाले हा बोर घेऊन, आणि 3 HP ची मोटर 24 तास ही त्यांची चालते। तर निश्चितपणानं आपण अनुभवासाठी त्यांचं जे गाव आहे, गावाचं नाव आहे डोळंबवाडी, तालुका डिग्रस आणि जिल्हा यवतमाळ, हा अगदी ड्राय झोन आहे। तर आपण इथं येऊन या बोरचं प्रत्यक्ष पाहू शकता। खरं म्हणजे पाणी हा एक खऱ्या अर्थानं चेक करण्याच्या ह्या ज्या सगळ्या पद्धती आहे त्यावरनं खरंच निश्चितपणानं त्यांना चांगलं पाणी लागलेलं आहे आणि पाणी चेक करून बोर घ्यायचा निर्णय त्यांनी एकदम चांगला घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा त्यांचं मनापासून धन्यवाद।